Now timing is start. सर्वप्रथम मी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सभागृहात स्वागत करते आणि मी आशा करते की सभागृहाचे कामकाज हे देशहितासाठी असेल. आणि आता आपण शपथविधी कडे वळण्याकरिता मी संसदीय सचिवांना आदेश करते. माननीय गायत्री बोरकुटे जी, मैं गायत्री मंजूषा मनोहर बोरकुटे ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं सत्यनिष्ठा, प्रतिबद्धता और राष्ट्रहित को सर्वोपर रखते हुए संसद के सदस्य के रूप में अपने कर्तव्यों का निष्ठापूर्वक पालन करूँगी. मैं भारत के संविधान, लोकतांत्रिक मूल्यों और राष्ट्रीय एकता के प्रति पूर्ण श्रद्धा और निष्ठा रखूँगी. मैं सनद की गरिमा, शिष्टाचार और मर्यादा बनाए रखते हुए रचनात्मक, संवैधानिक और सकारात्मक विचारों से देश के विकास में अपना योगदान दूंगी. धन्यवाद. माननीय कशिश भट्टलवार जी, अहम किरणदेवी पुत्र कशिश विलासराव भट्टलवार ईश्वरस्य नाम शपथ करोमि यत् अहम विधिना स्थापित भारतस्य संविधान प्रति श्रद्धा भक्ति च धर्यामि. भारतस्य सार्वभौमत्व अखंडत्व च रक्षयामि. यथाशक्ति कर्तव्यं श्रद्धया निष्पक्षतया च निर्वहयामि. जयतु संविधानम, जयतु भारतम. माननीय सोहेल ढोंगड़े जी, मी सोहेल सुरेखा सुरेश धोंगडे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जी कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय संविधान. माननीय शिखर सागेवार जी, I, Shikhar Shivkumar Sagewar, having been elected as a member of the House of the People, I swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Bharat. यानंतर मी माननीय पंतप्रधान गायत्रीजी बोरकुटेद्वारा प्रस्तावाला सभागृहात ठेवत आहे. प्रस्ताव असा आहे की माननीय कुणालजी खाटे जे या सभागृहाचे सदस्य आहेत ते या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवडले जावे. या मताला ज्या सदस्यांचा या प्रस्तावाला मान्यता आहे त्यांनी हो म्हणावे. ज्या सदस्यांना या प्रस्तावाला मान्य नाही ते नाही म्हणावे. सभागृहाच्या मतानुसार होईचे बहुमत आहे, होईचे बहुमत आहे, होईचे बहुमत आहे. होईचे बहुमत असल्याने हा प्रस्ताव स्वीकारला जात आहे आणि म्हणून मी माननीय कुणालजी खाटे यांना या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून घोषित करत आहे व त्यांना त्यांचे अध्यक्षीय स्थान ग्रहण करण्याकरिता आमंत्रित करत आहे.
सर्वप्रथम मी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सभागृहात स्वागत करतो व मला निवडून दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आशा करतो की सभागृहाचे कामकाज हे देशहितासाठी असेल. आता पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची व सहकाऱ्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी पंतप्रधान गायत्री बोरकुटे सर्वप्रथम या सभागृहातील सर्व सदस्यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्यामार्फत या सभागृहाला आपल्या मंत्र्यांचा परिचय करून देते. गृहमंत्री माननीय कशिशजी भट्टलवार, अर्थमंत्री माननीय शिवानीजी वागरे, रस्ते वाहतूक मंत्री माननीय विश्वजीजी तलांडे, कृषी मंत्री माननीय ज्ञानेश्वरजी बुरीवार, शिक्षण मंत्री माननीय सुमिताजी धांडे, आरोग्यमंत्री माननीय सिद्धीजी संतोषवार, परराष्ट्रमंत्री माननीय श्रुतिकाजी खोडके तसेच आमचे सहकारी यशजी रोहणकर. यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सर्वप्रथम या सदनामध्ये नवनिर्वाचित झालेल्या संपूर्ण नवनिर्वाचित सदस्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या मार्फत या सभागृहाला मी माझ्या सहकाऱ्यांची ओळख करून देत आहे. हे आमचे सहकारी रियाजी डडमल, सुमितजी किनेकार, साहिलजी कार्डे, शिखरजी सागेवार, योगिनीजी अडकिने तथा चेतनजी नैताम. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आता आपण प्रश्नोत्तराच्या तासाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 101. धन्यवाद अध्यक्ष महोदय. भारताचं इनोव्हेशन दाखवण्यासाठी दिल्लीच्या भारत मंडपमध्ये माननीय पंतप्रधानांच्या हस्ते इंडिया AI इम्पॅक्ट 2026चे उद्घाटन करण्यात आले. पण या कार्यक्रमात झालं असं की एका विदेशी विद्यापीठाने म्हणजेच गलगटेज युनिव्हर्सिटीने एका रोबोटिक डॉगला सादर केले आणि त्यांनी असं सांगितलं की ते इंडियन ओरिजिन आहे. पण देशातील माध्यमांनी म्हणजेच विशेषतः DD न्यूजने त्याला असं प्रमोट केलं की ते जणू एक इनोव्हेशन हा त्यांचाच आहे. परंतु ही अशी चुकीची माहिती का? वाय दिस मिसरिप्रेझेंटेशन? अध्यक्ष महोदय, जर रोबोट पूर्णपणे भारतीय टेक्नॉलॉजी नसताना त्याला मेड इन इंडियाचा टॅग का दिला गेला? जर ह्या देशातील तरुण, मग हा आपल्या देशातील तरुण वैज्ञानिकाचा अपमान नाही का? माननीय अध्यक्ष महोदय, इतकेच नव्हे तर इंटरनॅशनल समिटमध्ये लाईट शटअप झाली आणि त्याच दरम्यान माननीय पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझरच्या नावाखाली अख्खा एरिया रिकामा करण्यात आला. आणि इतकंच नव्हे तर त्याच दरम्यान निओसॅपेन कंपनीच्या AI गॅजेटची चोरी देखील झाली. माननीय अध्यक्ष महोदय, तुम्ही विचार करा, ज्या सभागृहामध्ये जिथे एक मुंगीही घुसू शकत नाही तिथे सिक्युरिटी आणि आर्टिफिशियल जाऊ शकतात, तिथे ही चोरी झालीच कशी आणि लाईट शटअप झालीच कशी? तेव्हा सरकारला चायनीज प्रोडक्ट आणि भारतीय प्रोडक्ट मधला फरक समजला कसा नाही? ही आपल्यासाठी शोकांतिकेची बाब नाही का अध्यक्ष महोदय? आणि हेच आपण जर आपल्या जनतेपासून लपवाछपी केली तर कसं होणार? आपण आपल्या लोकशाहीचे प्रामाणिक राहायला पाहिजे. ही लपवाछपी का आणि कशासाठी? ट्रान्सपरन्सी बिल्ड अ ट्रस्ट अँड ड्रॉ द स्ट्रेंथ अ नेशन. माननीय अध्यक्ष महोदय, माझा हेतू टीका करण्याचा नाही. तर मला फक्त आणि फक्त क्लिअरिटी पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, इंटरनॅशनल समिट भारताचा इनोव्हेशन दाखवण्यासाठी होतं की भारताची मान खाली घालण्यासाठी होतं? आणि ह्या समिटमधून नक्की यांना काय मिळालं? मान की अपमान? आणि याचं उत्तर माननीय पंतप्रधान यांनी आम्हाला द्यावं. धन्यवाद. माननीय पंतप्रधानजी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सर्वप्रथम माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचे मी स्वागत करते. लोकशाहीत प्रश्न विचारणे ही एक जबाबदारीच आहे आणि त्याचे उत्तर देणे हे आमचे कर्तव्यच आहे. अध्यक्ष महोदय, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 हा कार्यक्रम भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला. यामागील हेतू एकच होता, तो म्हणजे AI क्षमता, स्टार्टअप इकोसिस्टम आणि संशोधन सामर्थ्य जगासमोर ठामपणे मांडणे. आता रोबोट डॉगच्या संदर्भात जर गलगटेज युनिव्हर्सिटी किंवा कोणत्याही संस्थेने परदेशी उत्पादन स्वतःचे म्हणून सादर केले असेल तर ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डज नॉट सपोर्ट मिसरिप्रेझेंटेशन ऑफ इनोव्हेशन. जगाला दिशा देण्याची ताकद भारतात आहे. ऐका सदस्यजी, जगाला दिशा देण्याची ताकद भारतात आहे. भारत नक्कल करून नाही तर निर्मिती करून समोर जात आहे. भारत कॉपी करण्यावर नाही तर क्रिएट करण्यावर भर देतो. परकीय वस्तूंना माननीय सदस्यजी सदस्यजी त्यांचं बोलणं ऐकून घ्या.
तसेच अध्यक्ष महोदय, कार्यक्रमादरम्यान झालेल्या लाईट टेक्निकल ग्लिचबाबत सांगायचे झाल्यास प्रत्येक मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अशा तांत्रिक अडचणी घडून येतातच, मात्र याचा अर्थ सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्या असं होत नाही. उलट प्रोटोकॉलनुसार परिसर काही वेळासाठी रिकामा करण्यात आला. ही सजगस्थितीचे खूण आहे. दिवे काही क्षणासाठी विझले असतील, पण भारताची बुद्धी आणि क्षमता कधीच अंधारात जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि माननीय सदस्यांनी म्हटले की या समिटमधून देशाला काही मिळाले, तर मी अभिमानाने सांगते की 70 ते 80 देशांचा पाठिंबा, 250 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची आश्वासने, भारतीय स्टार्टअप्सना जागतिक गुंतवणुकीची संधी, तसेच AI संशोधनातील नवीन भागीदारी हे आपल्या देशाला मिळाले. हा समिट भारताची मान खाली घालण्यासाठी नव्हे, तर भारताची मान जगासमोर उंच करण्यासाठी होती आणि आहे. भारत नवोन्मेषात जगाला नेतृत्व देईल, हा माझा आत्मविश्वास आहे. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 102. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सध्या प्रचाराचा काळ आहे, प्रचाराचा दौर आहे आणि आमचं सरकार असंच प्रचार करत आहे की असा आपला भारत देश आज प्रगतीपथावर आहे आणि यांची सरकार ही गरिबांसाठी, या देशातील नागरिकांसाठी अनेक उपाययोजना करत आहे, योजना आखत आहे आणि त्याच योजनांच्या आधारावर आज आपला भारत देश विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा मी या आपल्या भारत देशाकडे, जेव्हा भारतीय म्हणून भारतीयाच्या दृष्टीने जेव्हा या भारत देशाकडे बघत असतो, तेव्हा या भारत देशाची नेमका हाल मला कसा पाहायला मिळतो. तर या संदर्भात मला 1951चा तो एक प्रख्यात आणि विख्यात असा गीत आपल्यासमोर म्हणावासा वाटतो कि हमने सुना था एक है भारत, सब मुल्कों से नेक है भारत, लेकिन जब नजदीक से देखा, सोच समझ कर ठीक से देखा, हमने नक्शे और ही पाए, बदले हुए और सब ही पाए. क्या पाए अध्यक्ष महोदय? जेव्हा आम्ही या भारत देशाला एका भारतीयाच्या दृष्टीने जवळून बघितलं, तेव्हा हा भारत देश नेमका दिसला तरी कसा दिसला अध्यक्ष महोदय? आज जगातल्या सर्वात 100 प्रदूषित शहरांमध्ये याच आपल्या देशातील जवळपास 85 प्रदूषित शहर आहेत. हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, तर AQI.in नावाची वेबसाईट सांगते आहे. NCRBचा अहवाल आहे की आजही या देशामध्ये महिलांवर, माझ्या बहिणींवर, आया बहिणींवर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे. हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, NCRBचा अहवाल सांगतो आहे. आज $1.90 पर्यंत पोहोचला आहे. आज ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 102वा नंबर, हंगर अँड पॉवर्टीमध्ये 105वा नंबर, पासपोर्ट रँकिंगमध्ये 85वा नंबर, पर कॅपिटल इन्कममध्ये 136वा नंबर. अशी विदारक परिस्थिती आजही या भारत देशाची आहे आणि आमचं सरकार म्हणते की आम्ही या देशातील नागरिकांसाठी, या देशाच्या विकासासाठी या योजना आणल्या, त्या योजना आणल्या. आमचं सरकार काय अध्यक्ष महोदय, हे तुझं का विकास? यांनी 2026चं एक उदाहरण सांगितलं होतं. यांनी म्हटलं होतं की आम्ही 2026 पर्यंत या संपूर्ण भारत देशाला नक्षलवाद मुक्त भारत म्हणून निर्माण करू. काय झालं त्यांच्या त्या वाद्याचं? आज 2026 उजाडला आहे, पण खरंच हा आपला भारत देश नक्षलवाद मुक्त झालेला आहे का अध्यक्ष महोदय? तर नाही. हा भारत देश नक्षलवाद मुक्त झालेला नाही, तर हा भारत देश यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आज कुठेतरी आदिवासींच्या हक्कांपासून दूर चाललेला आहे. आदिवासींचे हक्क आज या भारत देशामधून वगळले जात आहेत, त्यांचे ते हक्क बडकावले जात आहेत यांच्या चुकीच्या धोरणांमुळे. जल जंगल जमिनीसाठी संघर्ष करणारा माझा आदिवासी बांधव, जल जंगल आणि जमिनीसाठी जगणारा माझा आदिवासी बांधव आज कुठेतरी स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या जीवनासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतो आहे. आणि याचे कारण अध्यक्ष महोदय, ही आमच्या सरकारची चुकीची धोरणं आहेत अध्यक्ष महोदय. यांनी म्हटलं होतं की आम्ही दहशतवाद मुक्त करण्यासाठी अनेक पावलं उचलत आहोत, पण काय झालं? खरंच ते शक्य होत आहे का अध्यक्ष महोदय? हे परदेशात जाऊन, दुसऱ्या देशामध्ये जाऊन उरी करतात, बालाकोट करतात, ऑपरेशन सिंदूर करतात. परंतु आजही जर यांनी दहशतवाद विरुद्ध एवढं पाऊल उचललं असेल, तरी देखील आजही आपल्या देशाअंतर्गतच दहशतवादी हल्ले का बरं होतात अध्यक्ष महोदय? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज केवळ हे एकच प्रश्न नाही अध्यक्ष महोदय, तर घुसखोरीसारखा सर्वात मोठा प्रश्न तुम्हा सर्वांसमोर निर्माण झाला आहे. आज कुठेतरी बांगलादेश असो किंवा भूतान असो, विविध प्रदेशातून आपल्या भारत देशामध्ये घुसखोरी होताना दिसते आहे. काय करते आमची सरकार? केवळ आणि केवळ खोटे आश्वासनं देऊन काय होत नाही, लोकांची दिशाभूल करून काय होत नाही, तर प्रत्यक्षामध्ये त्यावर अंमल करणं गरजेचं आहे. आणि यासाठी सरकारनं कोणते ठोस पाऊल उचललं आहे याचं उत्तर आमच्या गृहमंत्र्यांनी द्यावं. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माननीय गृहमंत्रीजी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सदस्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. खरं तर सरकारची जबाबदारी असते की विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं.
खरं तर त्यांना सांगायचं झालं अध्यक्ष महोदय, तर त्यांनी शेवटी बोलत असताना असं म्हटलं की आताची जी काही सरकार आहे ती आदिवासींचे हक्क डावलत आहे. तर होय अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने जर बघायचं झालं तर आदिवासींच्या घरापर्यंत रस्ते पोहोचवणे असेल, आदिवासी पाड्यांना शहरासोबत कनेक्ट करणे असेल, आदिवासी पाड्यांमध्ये वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देणे असेल, आदिवासींच्या पाड्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना पक्के घर उपलब्ध करून देणे असेल, आदिवासींच्या पाड्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं, हे जर यांना आदिवासींचे हक्क डावलले वाटत असेल तर होय, आम्ही आदिवासींचे हक्क डावललेले आहोत. खऱ्या अर्थाने आदिवासींच्या विकासाकरता जर काम करण्याकरता तुम्ही जर म्हणत असाल त्यांचे हक्क डावलले गेले, तर होय, माझी सरकार त्यांचे हक्क डावलत आहे. तुम्ही पण काय केलं? काहीच केलं नाही. खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं अध्यक्ष महोदय, तर यांनी सुरुवातीला विचारलं होतं की त्यांनी एक गाणं म्हटलं, खूप चांगल्या पद्धतीने ते म्हणजे संगीतकार आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने गाणे म्हणतात, हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. पण खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं अध्यक्ष महोदय, तर मी त्यांनी म्हणताना असं म्हटलं की हमने सुना था एक हे भारत. काय भारत बिघडलेला आहे का? बिघडलेला आहे का? हे तोडणारे आहेत, हे देशाला तोडण्याची गोष्ट करतात. पण खऱ्या अर्थाने भारत हा एक आहे आणि भारताला कोणीही तोडू शकत नाही. आणि त्यांनी म्हटलं की हमने सुना था एक हे भारत, आणि शेवटी म्हटलं की हमने नक्षे कुछ और ही देखे. त्यांनी संदर्भ दिला की आम्ही हा गाणं 1951 मध्ये ऐकलं होतं. 1951 मध्ये कोणाची सरकार होती त्यांनी मला सांगावं, कोणाची सरकार होती? खऱ्या अर्थाने जर बोलायचं झालं अध्यक्ष महोदय, तर त्या संदर्भात त्यांनी म्हटलं त्यांना माझ्या मते तरी त्यांना खरंच वेगळे नक्षे दिसत असणार. कारण भारतीय संसदेमध्ये ज्या वेळेस आम्ही अखंड भारताचं त्या ठिकाणी चित्र लावला, ज्या पद्धतीने सीमेपारकडनं जे काही चर्चा होत होती, ज्या काही विरोध होत होता, तोच विरोध मला कुठून तरी येत होता, ते तुम्हाला आणि आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे अध्यक्ष महोदय. खऱ्या अर्थाने जर बोलायचं झालं तर आज त्यांनी काही चिंता देखील व्यक्त केली, तर त्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी चिंता व्यक्त केली. देशाच्या विकासामध्ये ते अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यांनी बोलत असताना म्हटलं की एक हंगर इंडेक्सच्या संदर्भात सांगितलं, त्यांनी प्रेस फ्रीडमच्या बद्दल सांगितलं, त्यांनी नक्षलवादाबद्दल सांगितलं, त्यांनी दहशतवादाबद्दल सांगितलं, त्यांनी महिलांच्या समस्येबद्दल सांगितलं. तर खरं तर सांगायचं झालं अध्यक्ष महोदय, तर आज जे काही प्रेस फ्रीडम आहे त्याच्याबद्दल बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण प्रेस फ्रीडमच्या बद्दल हे लोक बोलत आहेत जे खऱ्या अर्थाने कलम 19A अंतर्गत येणारा 1 याचा उल्लंघन सर्वात मोठा कोणी केला होता हे त्यांनी स्वतः परीक्षण करावं. कोण केला होता विचारून घ्यावं त्यांना अगोदर. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस वृत्तपत्रावर बंदी आणली होती, ज्या वेळेस न्यूज चॅनलवर बंदी आणली होती, त्यावेळेस खऱ्या अर्थाने या देशातील वृत्तपत्रांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. तेव्हा कुठेतरी प्रेस फ्रीडम धोक्यात आली होती. परंतु आताच्या घडीला जर पाहिलं झालं तर मी जबाबदारीनं सांगतोय, सन्माननीय सदस्य, आदरणीय सदस्य, मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतोय की देशामध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं झालं तर हजारो वृत्तपत्र आहेत, जवळपास हजारो वृत्तपत्र आहेत, आणि शेकडो जवळपास न्यूज चॅनल आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास यूट्यूब, जे काही आम्ही आताच्या काळामध्ये डिजिटल मीडिया म्हणतो, ते लाखोच्या घरात आहेत आणि ते दररोजच्या दररोज सरकारवर विरोध करतात, दररोज ते डिबेट्स करतात, डिबेट्समध्ये सरकारच्या गोष्टी जाणून घेतात. हे खऱ्या अर्थाने देश विकासाला नेणार आहे, प्रेसचे फ्रीडम खऱ्या अर्थाने जपणार आहे. आणि ते सांगतात की प्रेस फ्रीडम आज धोक्यात आलेली आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांनी एक अहवाल सादर केला. त्यांनी म्हटलं की आम्ही पाश्चात्य देशाकडनं एक अहवाल घेऊन आलो आणि ते बोलले. परंतु खऱ्या अर्थाने जर बोलायचं झालं तर ते पाश्चात्य देशामधनं जे काही आणले गेलं आहे, त्यांचे जे काही नमुना आहे, त्यांचं जे काही निकष आहे ते वेगळं असू शकतं. आपल्या देशामध्ये जे काही पद्धत आहे ती वेगळी आहे, त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला तफावत जाणवतं. परंतु कुठल्याही पद्धतीचा देशामध्ये प्रेसचं फ्रीडम हरवलं गेलेलं आहे हे मला कुठंतरी चित्र आजच्या काळामध्ये तरी दिसत नाही. ते त्यांना कुठं दिसलं ते त्यांनी बघून घ्यावं. बघून घ्या. खरं तर बोलायचं झालं अध्यक्ष महोदय, त्यांनी शेवटी बोललं की आताच्या काळामध्ये देशामध्ये नक्षलवाद्याचं प्रमाण वाढलेलं आहे. होय, नक्षलवाद्याचं प्रमाण वाढलं होतं आणि केव्हा वाढलं होतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. खऱ्या अर्थाने नक्षलवाद्यांना आश्रय देण्याचं काम कोणी केला ते देखील कोण केला हे देखील तुम्हाला माहीत आहे. परंतु मी याच सभागृहामध्ये आज मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की 2026 पर्यंत नक्षलवाद मुक्त भारत बनवणार आणि त्या दृष्टीनं आमचं सरकार पाऊल टाकलेलं आहे. खऱ्या अर्थाने जर बोलायचं झालं, मी उद्या परवाची आकडेवारी सांगत नाही, उद्या परवाची नाही सांगत, परवाची नाही सांगत, महिन्याभराची कधी सांगत नाही अध्यक्ष महोदय. तर मी कालची सांगतो. काल छत्तीसगडमधील बिजापूर या ठिकाणी 2 नक्षलवाद्यांना आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून तर म्हणता येणार नाही, परंतु आमच्या सरकारची जी काही होती, तिथले जे काही प्रशासकीय अधिकारी होते, तिथले जे काही पोलीस अधिकारी होते, त्यांनी 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालले त्या ठिकाणी. खरं तर हे सरकारची बाजू आहे. आणि ते म्हणतात की नक्षलवाद पुन्हा वाढलेला आहे. कुठून वाढलेला आहे अध्यक्ष महोदय? त्यांनी जरा डोळे तपासावं. त्यांनी आज त्यांनी संसदेमध्ये काही काळा चष्मा लावून आले का काय आले हे मला समजत नाही. काळा चष्मा लावून आले म्हणून त्यांना सगळं जगच काळं दिसलंय की काय हे त्यांनी जेव्हा आत्मपरीक्षण करावं. खरं तर बोलायचं झालं तर हे मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय.
त्यांच्या नक्षलवादाच्या संदर्भात बोलायचं झालं तर नक्षलवाद हे जे काही होतं ते अगोदर 7 राज्यामध्ये होतं. आज ते फक्त केवळ आणि केवळ 7 जिल्ह्यापुरतं मर्यादित झालेलं आहे. हे आमच्या सरकारचं यश त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. खरं तर आपण नक्षलवादाच्या संदर्भात बोलत असताना नक्षलवाद ही एक भयावह समस्या आहे. ते खऱ्या अर्थाने डोंगराळ भागामध्ये आपल्याला आढळतो. मोठ्या प्रमाणामध्ये त्या डोंगराळ भागामध्ये आढळतो. त्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे. त्याकरता कार्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे हे आम्हाला वाटतं. त्या दृष्टीने जे काही आपण आता तुम्हाला मी सांगतो, छत्तीसगड असेल, महाराष्ट्र असेल, या भागामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर छत्तीसगड आणि महाराष्ट्र यामधलं जे काही टेरर बॉर्डर लिंक आहे त्या देखील आम्ही केलेला आहे. गडचिरोलीमध्ये C60 नावाची बटालियन आहे. C60 बटालियनच्या तो बटालियन आहे. त्याच्यामध्ये जे काही जंगल आहे अबुजमाळचं, त्या अबुजमाळच्या जंगलामध्ये देखील आम्ही जवळपास आत्ताच 7 नक्षलवाद्याला कंठस्नान घाललेलं आहोत. हे आमचं सरकारचं यश आहे. खरं तर अशा पद्धतीनं कार्य केलेलं आहोत. त्याच्यानंतर दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आणला. खऱ्या अर्थाने दहशतवाद ही भयावह समस्या आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतात नसेल, भारतामध्ये ते घुसखोरी करतात, नक्कीच घुसखोरी करतात. परंतु तुम्हाला मी प्रश्न विचारू इच्छितो, तुम्ही पाकिस्तानमध्ये तर बहुत वेळ गेले असाल, पाकिस्तानमध्ये तर बहुत वेळ गेला असाल, परंतु मला काय म्हणायचं, तुम्ही लक्ष द्या, तुम्ही पाकिस्तानमध्ये तर भरपूर वेळ गेला असाल, परंतु कधी बॉर्डरवर गेलेत का? पुन्हा एकदा विचारतो, पाकिस्तानमध्ये तर भरपूर वेळ गेला असाल, बॉर्डरमध्ये गेल्या का? कारण खऱ्या अर्थाने त्या बॉर्डरवर माझ्या देशाचा जो शिपाई आहे त्या ठिकाणी आपल्या 56 इंचा छाती उभा करून त्या दहशतवाद्यांना -°C मध्ये त्यांना प्रत्युत्तर देतो. हे त्यांचं त्या ठिकाणी कार्य आहे. आणि तुम्ही म्हणता की आज मोठ्या प्रमाणात आलं, ठीक आहे, मी मान्य करतो, एखादा जर दहशतवादी भारतामध्ये आला तर त्या दहशतवाद्याला आम्ही अरेस्ट करू किंवा त्याच ठिकाणी त्याचा एन्काउंटर करून त्याला कंठस्नान घालू त्या ठिकाणी. हे खऱ्या अर्थाने सांगायची बाब आहे अध्यक्ष महोदय. आज मोठ्या प्रमाणामध्ये देश प्रगतीपथावर चाललेला आहे, परंतु प्रगतीपथावर चालत असताना जे काही लोक आहेत ते वारंवार टीके करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की राष्ट्रवाद के महामेरू पर वार बहुत ही हल्का है, कि राष्ट्रवाद के महामेरू पर वार बहुत ही हल्का है. भारत विकसित रोकने के लिए मचा हुआ तहलका है अध्यक्ष महोदय, मचा हुआ तहलका है. खरं तर आजच्या या संदर्भात सांगत असताना त्यांनी अनेक डेटा आपल्याला सांगितलं, परंतु खऱ्या अर्थाने आम्ही याच्यावर प्रयत्न करत आहोत. प्रेस फ्रीडमबद्दल आम्ही सांगितलेलं आहे. महिलांची जी काही स्थिती आहे हे खऱ्या अर्थाने जर बघायचं झालं, आमची सरकार देखील महिलांचं आहे. महिलांच्या संदर्भात महिला पोलीस हेल्पलाईन असेल, महिला स्वयंसेवक असेल, हे देखील आम्ही आणलेलं आहोत. आणि आज खऱ्या अर्थाने आमची जी काही सरकार आहे, तुम्ही आदिवासींबद्दल बोलल्या, तुम्ही महिलांबद्दल बोलल्या, तुम्ही प्रेस फ्रीडमबद्दल बोलल्या, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही जी काही सरकार आहे ही गोरगरिबांची आहे, दलितांची आहे, उपेक्षितांची आहे, मागासवर्गीयांची आहे. खऱ्या अर्थाने जर बोलायचं झालं ही आदिवासी आणि ही महिलांची सरकार आहे अध्यक्ष महोदय, महिलांची सरकार आहे. आणि आमच्या जे काही पंतप्रधान आहेत ते देखील महिला आहेत. ही महिलांसाठी कार्य करणारी सरकार आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कार्य करू आणि भारताला आम्ही लक्ष ठेवला 1947 पर्यंत विकसित करण्याचं, नक्कीच त्या दृष्टीने पाऊल पडलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकसित भारत पाहायला मिळेल एवढी मी आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 103. Thank you, Chair, for recognition. Greeting to the member. So, Honorable Speaker, my question to the Education Minister. So, education is something that cannot be stolen, cannot be taxed. The more you spend, the more it becomes, the more you share, the more it expands. So, इतनी बढ़िया इन्वेस्टमेंट होने के बाद भी बजट का केवल 10% इसकी ओर खर्च किया जाता है, यह बड़ी सोचने वाली बात है. My question. The national policy recommended allocating 6% of GDP to education. However, the actual expenditure consistently falls short of this target. If India aims to harness its demographic dividend, why the education is not being its highest fiscal priority? As we all aware, the Kerala has successfully implemented a strong public education system with high literacy and affordable schooling. If one state can demonstrate that quality of education and affordable schooling, why the central government cannot implement such implementation across India? Is the central government is adopting this model nationwide? So मैं यह कहना चाहती हूँ कि जब नज़र को बदला जाए तो नज़ारे भी बदल जाते हैं, जब नज़र को बदला जाए तो नज़ारे भी बदल जाते हैं, जब सोच को बदला जाए तो सितारे भी बदल जाते हैं. कश्तियों को बदलने की ज़रूरत नहीं होती महोदया, कश्तियों को बदलने की ज़रूरत नहीं होती, केवल दिशा मिलने से किनारे अपने आप बदल जाते हैं, किनारे अपने आप बदल जाते हैं. Will the education minister be pleased to answer this question?
ऑनरेबल एजुकेशन मिनिस्टर। ऑनरेबल स्पीकर, सबसे पहले मैं अपोजिशन मेंबर को धन्यवाद देना चाहती हूँ क्योंकि उनके प्रश्न कम और हेडलाइंस ज़्यादा होती है। यस, केरला हैज़ बिल्ड अ स्ट्रॉन्ग पब्लिक एजुकेशन सिस्टम विथ impressive literacy level. We acknowledge that. If one state can demonstrate that quality of सदस्य education, जी, then why the सदस्य जी, central पहले government cannot? सुन शांतता लीजिए। रखा। सदस्य जी, we acknowledge that, we appreciate that, we learn from that. लेकिन अपोजिशन का प्रॉब्लम क्या है? वो क्या चाहती है कि एक स्टेट का एग्जांपल लेकर पूरे देश में व्हाट्सएप फॉरवर्ड की तरह कॉपी पेस्ट हो। वन स्टेट मॉडल कैन नॉट सिंपली बी डाउनलोड एंड इंस्टॉल अक्रॉस 28 स्टेट and 8 union territories like a mobile application. Governance required fiscal planning, demographic assessment, regional diversity management and sustainable funding mechanism. पॉलिसी बनाना मीम्स बनाने जितना आसान नहीं होता है सदस्य जी। ग्राउंड रियलिटी, बजट कैपेसिटी, डेमोग्राफिक प्रेशर सब कुछ देखना पड़ता है। और जो लोग पूछ रहे हैं नेशन वाइड क्यों नहीं, उनसे मेरा सीधा सवाल है, जब आप पावर में थे तब आपने नेशन वाइड क्यों नहीं किया? क्या तब आपको लिटरेसी नहीं दिख रही थी? क्या तब आपको सिर्फ कुर्सी ही दिखाई दे रही थी? यस, पॉलिसी रिकमेंडेशन सजेस्टेड एलोकेटिंग 6% ऑफ GDP to education, but governance is not conducted through slogans. It is conducted through structural budgeting. Fiscal responsibility matter, infrastructure spending matter, healthcare, defense, rural development, they matter too. Balancing all of these while steadily increasing education investment is called responsible governance. And let me remind the House, recommendation और implementation के बीच में भी एक सब्जेक्ट होता है, फिजिकल डिसिप्लिन। शायद वो अपोजिशन ने बंक कर दिया था। एनईपी रिफॉर्म्स, डिजिटल क्लासरूम, स्किल डेवलपमेंट, स्कॉलरशिप, इंफ्रास्ट्रक्चर, ये सब हवा में नहीं चल रहा है सदस्य जी। अगर आपको एजुकेशन की इतनी ही चिंता थी तो जब आपका टेन्योर था तब स्कूल्स की बिल्डिंग क्यों टूट रही थी? टीचर वैकेंसीज क्यों पेंडिंग थी? बताइए सदस्य, टीचर वैकेंसीज क्यों पेंडिंग पर थी? और बजट स्पीचेस में एजुकेशन सिर्फ 3 मिनट का गेस्ट अपीयरेंस क्यों था? हम फ्री भी देंगे, फेयर भी देंगे। सदस्य जी सुन लीजिए, हम फ्री भी देंगे, फेयर भी देंगे। वी विल बिल्ड क्वालिटी बट वी विल नॉट टर्न पॉलिसी इनटू परफॉर्मेंस थिएटर, क्योंकि वो काम हमारे अपोजिशन बहुत ही ईमानदारी से कर रहे हैं। थैंक यू ऑनरेबल स्पीकर। प्रश्न क्रमांक 104। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सरकार रस्ते विकासाचे चित्र खूप सुंदर दाखवत आहे, पण माननीय मंत्रीजींनी जमिनीवर उतरून बघावे तर तेव्हा त्यांना दिसेल की जमिनीवरची परिस्थिती मात्र खड्डेमय आणि कर्जबाजार आहे। अध्यक्ष महोदय, मंत्रालयाची अधिकृत आकडेवारी सांगते की देशात 574 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विलंबाने सुरू आहेत। या दीर्घामुळे प्रकल्पाचा खर्च 3.6 लाख कोटी रुपयांनी वाढलेला आहे। एकीकडे जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आणि दुसरीकडे NHI वर 2.35 लाख कोटीचे कर्ज आहे। अध्यक्ष महोदय, कागज पर सड़कें चमकती है इनकी, कागज पर सड़कें चमकती है इनकी, लेकिन जमीन पर गड्ढे दिखते हैं। बातें तो ये विकास की करते हैं, लेकिन लोग रोज सड़कों पर मरते। अध्यक्ष महोदय, माझा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्ते सुरक्षेचा आहे। आज देशात वर्षाकाठी 1.77 लाख लोकांचे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात। माननीय मंत्रीजी, ही केवळ आकडेवारी नसून तर आपल्या अपूर्ण धोरणाची प्रेत यात्रा आहे। ही त्या बापाची वेदना आहे की ज्याचा मुलगा काही वेळासाठी बाहेर जातो पण कधीच परत येत नाही। ही त्या मुलाची रिकामी वाट पाहणारी दारं आहेत। हा जनतेचा आवाज आहे की सुरक्षेचा फक्त घोषणा नसून एक जबाबदारी आहे। अध्यक्ष महोदय, अनेक अपघात, खराब रस्ते, चुकीचे डिझाईन आणि अपुरी सुरक्षा यामुळे होतात। अशा वेळी सरकारचे लक्ष फक्त सॅटेलाइट टोल प्रणालीकडे का? तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे अध्यक्ष महोदय, आम्ही पण मानतो, पण ते फक्त टोल वसुली सुलभ करण्यासाठी नाही तर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी वापरले गेले पाहिजे अध्यक्ष महोदय। म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी या सभागृहाला स्पष्ट सांगावे की या भाववाढी 3.6 लाख कोटीच्या खर्चाला जबाबदार असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई झाली। टोलच्या दरात सवलत देऊन जनतेला या आर्थिक तुटीतून मुक्त करण्यासाठी सरकारकडे काय रोडमॅप आहेत? रस्ते अपघात 50% पैसा कमी करण्यासाठी सरकार काय योजना करतात अध्यक्ष महोदय? सरकारने केवळ आकड्याचा खेळ करून जनतेची दिशाभूल करणे थांबवावी आणि या गंभीर प्रश्नाची उत्तरे द्यावी अध्यक्ष महोदय। धन्यवाद।
माननीय रस्ते वाहतूक मंत्रीजी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आमच्या विरोधी पक्षातील मित्रांनी मांडलेले प्रश्न मी मनापासून ऐकले, पण आश्चर्य तर या गोष्टीचं होत आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष होईल पाहू विचार करू असं म्हणत वेळ घालवला ते आज आमच्यावर विलंबनाबद्दल प्रश्न अध्यक्ष उचलत महोदय, आहेत. आमच्यावर माननीय टीका सदस्यजी, करण्यापेक्षा त्यांचं प्रश्नाचं बोलणं उत्तर ऐकून द्यावं घ्या. म्हणा. तुम्हाला बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता. अध्यक्ष महोदय, रस्ते विकासाचं चित्र गुलाबी आहे असं म्हणणं सोपं आहे, पण देश मोठा, कामही मोठं आणि मोठ्या कामात काही अडचणी येणं हे काही नवीन नाही, ते कामानुसार होणारच. 574 प्रकल्प विलंबित आहे हे खरं, पण त्याच वेळी हजारो किलोमीटर महामार्ग पूर्ण झालीत. भारताचा नेटवर्क इतिहासात सर्वात वेगवान वाढतो आहे हेही तितकंच खरं, पण हे यांना दिसतं कुठं? आम्हाला चुक कसं दाखवायचं हेच यांचं आता काम राहिलेलं आहे. खर्च 3.6 लाख कोटींनी वाढला, पण हा खर्च का वाढला असा कधी प्रश्न यांना पडतो का? अजिबात पडत नाही. जमीन संपादन, पर्यावरणीय मंजुरी, जागतिक स्तरावर वाढलेले स्टील सिमेंटचे दर, हे सगळे घटक सोडून फक्त उधळपट्टी म्हणणं योग्य ठरत नाही अध्यक्ष महोदय. NHAI वर कर्ज हो आहे, पण हे कर्ज खर्चासाठी नसून मालमत्ता उभारण्यासाठी आहे. रस्ता हा खर्च नसतो, तो गुंतवणूक असतो. आज घेतलेलं कर्ज उद्याच्या अर्थव्यवस्थेला वेग देतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, रस्ते अपघातातील मृत्यू ही फक्त आकडेवारी नाही, ती वेदना आहे आणि ती वेदना आम्हालाही होते. म्हणूनच आम्ही ब्लॅक स्पॉटना ओळखून त्याचं सुधारकाम, कडक वाहन कायदे, AI ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था मजबूत करण्यावर आमची अध्यक्ष सरकार महोदय, आहे. या माननीय सदस्यजी, त्यांचं बोलत बोलणं आहे ऐकून घ्या. 32,000 सरकारने ब्लॅक ऐकून घ्या, त्यांचं बोलणं ऐकून ऐकून घ्या. घ्या, सदस्य अगोदर बोलणं महोदय. ऐकून घ्या. बसा जागेवर बसा. GNSS टोल म्हणजे फक्त टोल वसुली नाही, तो ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे. शेवटी एवढंच बोलू इच्छितो अध्यक्ष महोदय, फक्त इन्स्टावर रील स्क्रोल करून एखाद्याने टीका केली म्हणून आपणही टीका करायची अशाने सरकार चालत नाही. किमान अधूनमधून तरी मैदानावर उतरून बघावं, तेव्हाच तुम्हाला सरकारचं काम दिसेल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. प्रश्न क्रमांक 105. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी माननीय अर्थमंत्री महोदयांना विचारू इच्छितो. ते वारंवार सांगतात की महागाई नियंत्रणात आहे आणि आपली अर्थव्यवस्था सुवर्ण काळाकडे जात आहे. अहो, एसीच्या खाली राहून समजणार नाही की महागाई कमी होत आहे की नाही. त्यांना सांगा, संसदेच्या कॅन्टीनच्या बाहेर जाऊन एक कप चाय घेऊन बघा, कधीतरी दिवसभर मजुरी करून बाजारात राशन घेऊन बघा, तेव्हा समजेल महागाई कमी होत आहे की नाही. इस सरकार ने, अध्यक्ष महोदय, इस सरकार ने देश में महंगाई लाकर देश की आम जनता की थाली में से निवाले छीन लिए और ये लोग कहते हैं सबका विकास करेंगे. ठीक आहे अध्यक्ष महोदय, आम्ही मान्य करतो की 2026च्या CPI आकडेवारीनुसार आज भारतात 1.8% महागाई कमी झाली. पण भारतीय राज्यघटनेच्या कलम 38 मध्ये, माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, भारतीय राज्यघटनेच्या कलम 38 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की राज्याने सामाजिक आणि आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करावा आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. पण आज सामान्य नागरिकांवर लावण्यात येणाऱ्या कराच्या ओझामुळे ही राज्यघटना प्रश्नचिन्हाखाली येते. अध्यक्ष महोदय, आज भारतात बाळ जन्माला येतो, दूध आणि डायपरवर टॅक्स, शिक्षण सुरू होतो, शिक्षणावर टॅक्स, पुस्तक, पेन, पेन्सिल, मोबाईलच्या डेटावर टॅक्स, कमाई सुरू होते, उत्पन्नावर टॅक्स, थोडी बचत करतो त्या बचतीवर टॅक्स, जगण्यासाठी खर्च करतो त्या खर्चावर टॅक्स, कामावर जातो तर पेट्रोल डिझेलवर टॅक्स, आणि जेव्हा आजारी पडतो तेव्हा उपचार आणि औषधांवर टॅक्स, जेव्हा वृद्ध होतो तेव्हा पेन्शन आणि औषधांवर टॅक्स, आणि आपला जो भारताचा सैनिक आहे अध्यक्ष महोदय, त्या सैनिकाच्या पेन्शनवर देखील टॅक्स आहे. आज आणि मृत्यूनंतर जी शोक सभेत अगरबत्ती लावली जाते त्या अगरबत्तीवर देखील या सरकारने टॅक्स लावला आहे. अध्यक्ष महोदय, आज जन्मापासून अंतिम संस्कारापर्यंत टॅक्स. ही देशाचा विकास आहे का? ही देशाची सुधारणा आहे का? हा देशाचा विकास नाही तर विनाश आहे. अध्यक्ष महोदय, हा आयुष्यभराचा कराचा सापळा आहे. ही सरकार उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांची सवलत देते, त्यांचे कर्ज माफ करते, पण सामान्य नागरिकांच्या थाळीच्या अन्नावर, मुलांच्या शिक्षणावर टॅक्स लावते. ही कोणती आर्थिक न्यायाची व्याख्या आहे? आम्हाला यांनी सांगावं. आज भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये सर्वांना समानतेचा अधिकार आहे. मग कर रचनेत ही विषमता का? आज या अप्रत्यक्ष करामुळे आज आपल्या गरीब व मध्यमवर्गीय जनतेवर डायरेक्ट फटका बसतो. अध्यक्ष महोदय, गरीब आणि श्रीमंत दोघेही एकाच दराने जर GST भरत असतील तर आपण याला न्याय व्यवस्था म्हणू शकतो का? माझा प्रश्न आहे या देशाच्या अर्थमंत्र्यांना. माननीय अर्थमंत्रीजी.
अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य रडगाणं गात आहे, जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत टॅक्स आहे. येस इट इज, बिकॉज वी आर बिल्डिंग अ नेशन, नॉट अ चॅरिटी हाऊस. मिस्टर स्पीकर सर, त्याला तुम्ही टॅक्स म्हणता, पण अध्यक्ष महोदय याच टॅक्सच्या पैशातून 80 कोटी जनता उपाशी झोपत नाही, कारण त्यांना मोफत धान्य मिळतंय. 12 कोटी घरांमध्ये नळाने पाणी पोहोचतंय. सरकारी शाळा आणि रुग्णालयां खर्च हा याच करातून केला जातो. तुम्ही ज्या पेट्रोल, डिझेल आणि मोबाईल डेटाचा उल्लेख केला तो लक्झरी आणि सुविधा श्रेणीत येतो. गरिबांच्या पोटांची भाकरी आज टॅक्स फ्री आहे. अध्यक्ष महोदय, यांनी म्हटले की उद्योगपतींना कोट्यावधी रुपयांची सवलत देतो, पण सामान्य माणसांच्या थाळीतील अन्नावर टॅक्स लावतो. पण हे पूर्णपणे चुकीचे आरोप आहेत, कारण कॉर्पोरेट टॅक्समध्ये सवलत हे त्यांना श्रीमंत करण्यासाठी नाही, तर त्यांना भारतामध्ये कारखाने काढण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दिली जाते. कारखाना निघाला तरच तुमच्या आमच्या तरुणांना रोजगार मिळेल. विरोधी पक्षाच्या नेत्यांना फक्त दोष शोधायची सवय लागली आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही बसा, जागेवर बसा, ऐकून घ्या त्यांचं बोलणं. 70 वर्ष तुम्ही फक्त त्या चुलीतली हवाच खाली आणि गरिबांना वाऱ्यावर सोडलं. तिथे आम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत त्याच गरिबांना उज्ज्वला गॅस सिलेंडर पोहोचवलंय. तुम्ही फक्त जखम दिली, त्यावर आयुष्यमान भारत योजनेचा मलम आम्ही लावलंय. कलम 38 आणि कलम 14 नुसार तुम्ही विचारलंय की गरीब श्रीमंत एकाच दराने जीएसटी का भरतात. जीएसटी हा कन्झम्पशन टॅक्स आहे. गरीब माणूस उघड्यांवर धान्य घेतो, त्यावर 0% टॅक्स जीएसटी आहे. जेव्हा तुमच्या एखादी उद्योगपती मर्सिडीजने येतो, तेव्हा तो 28% कर देतो आणि त्यावर वरून सेसही भरतो. आणि जेव्हा तो 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवतो, तेव्हा तो 18% जीएसटी भरतो. धिस इज अल्टिमेट जस्टिस. आज 2024 मध्ये महागाई 1.8 ने कमी झाली आहे. तुमच्या काळात ही महागाई 10% असायची, तेव्हा तुम्हाला अगरबत्ती महाग वाटली नाही का? कारण तेव्हा तुमच्या घरात भ्रष्टाचाराचा सुगंध दरवळत होता. अध्यक्ष महोदय, मी या सभागृहाच्या माध्यमातून करदात्याला आणि नागरिकाला हे आश्वासन देऊ इच्छितो की तुमच्या घामाचा पैसा हा राष्ट्राच्या उभारणीसाठी आणि कल्याणासाठी वापरला जाईल. धन्यवाद अध्यक्ष. एनी सप्लिमेंटरी क्वेश्चन? यस मॅडम, यस सर. सर, आमच्या माननीय महोदयांनी म्हटलं की आम्ही या देशात गरिबांसाठी मोफत अन्नधान्याची सोय केली आहे. अनेक योजना या देशासाठी आणल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील जर 80 करोड व्यक्तींना मोफत अन्नधान्य द्यावं लागत असेल, त्याच 1 किलो राशनसाठी 5 किलो राशनसाठी 1 किलोमीटरच्या लाईनमध्ये उभं राहावं लागत असेल, आजही बसस्टॉपवर भीक मागावी लागत असेल, आजही फुटपाथवर झोपावं लागत असेल, तर कसली जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था. अध्यक्ष महोदय, यांनी म्हटलं आम्ही या देशाच्या विकासासाठी जनसामान्यांसाठी ह्या योजना आणल्यात, त्या योजना आणल्यात, पण प्रत्यक्षात त्यांच्या काही एक अंमल झालेला नाही. तुम्हारी फाइलों में मौसम का रंग गुलाबी है, तुम्हारी फाइलों में मौसम का रंग गुलाबी है, मगर ये आंकड़े झूठे हैं, ये दावा किताबी है. अध्यक्ष महोदय, दावा किताबी है. ही म्हणतात आम्ही ह्या योजना आणल्या, त्या योजना आणल्या, पण यांची सरकार एक खोटी सरकार आहे. यांचे सगळे दावे खोटे आहेत, सगळे वादे खोटे आहेत. अध्यक्ष महोदय, झील में पानी बरसता है मेरे देश में, खेत पानी को तरसता है मेरे देश में. झील में पानी बरसता है मेरे देश में, खेत पानी को तरसता है मेरे देश में. जिंदगी का हाल यूं खस्ता है मेरे देश में, जिंदगी का ये हाल यूं खस्ता है मेरे देश में. दूध महंगा और खून सस्ता है मेरे देश में. अध्यक्ष महोदय, अरे ये फिल्में टैक्स फ्री करने वाले लोग कपन तक पर जीएसटी लगता है लगाते, और ये महंगाई की बात करेंगे, योजनाओं की बात करेंगे, गरीबों की बात करेंगे. अध्यक्ष महोदय, ही सरकार केवळ उद्योगपतींची सरकार आहे. यांना गरिबांची काही एक घेणं देणं नाही. ही सरकार उद्योगपतींचे कर्जे माफ करू शकते, पण याच देशातील तरुण ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्या स्पर्धा परीक्षेची फी देखील माफ करू शकत नाही. ही खरी वास्तविक परिस्थिती आहे. यांचं काही एक घेणं देणं नाही. अध्यक्ष महोदय, यांना गरिबांशी अहो हे म्हणतात या योजना आणल्या, त्या योजना आणल्या, पण त्या योजना केवळ कागदापुरत्या मर्यादित आहेत. प्रत्यक्षात गरिबांना त्यांचा एकही लाभ मिळालेला नाही. ही वास्तविक परिस्थिती आहे. आता तर लोकही म्हणायला लागलीत अध्यक्ष महोदय की मोहब्बत भाईचारे के दीवाने दीनी लौटा दो, मोहब्बत भाईचारे के दीवाने दीनी लौटा दो, सस्ती दाल सब्जी के पुराने दीनी लौटा दो. ये अच्छे दिन तो उन बड़े बड़े उद्योगपतियों को मुबारक, ये अच्छे दिन तो उन बड़े बड़े उद्योगपतियों को मुबारक. हमा तो ऐसा करो साहब, वो पुराने दिन ही लौटा दो, पुराने दिन ही लौटा दो. प्रत्यक्षात गरिबांना यांच्या त्या योजनांचा लाभ मिळतोय का याचं उत्तर आमच्या माननीय महोदयांनी आम्हाला द्यावं. अध्यक्ष महोदय. माननीय अर्थमंत्रीजी. वा वा अध्यक्ष महोदय, काय दृश्य आहे हे.
आम्हाला माहीत आहे की आमचे विरोधी पक्षनेते खूप छान कवी व शायर आहेत आणि त्यांनी मघाशी गाणं म्हटलं, आता शायऱ्या मारत आहेत. आम्ही त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करू. माननीय सदस्यजी, आम्हाला पण माहीत असतं की ते काव्यरचनेचा तास पण सुरू होणार आहे, तर आम्ही पण थोडी तयारी करून आलो असतो. अध्यक्ष महोदय, संसदेत काव्यरचना नाही तर राजकारण चालतो. दुर्दैवाने माननीय सदस्यांच्या काव्यरचनेत कल्पना तर होती, पण जबाबदारीचा पूर्णपणे अभाव होता. अमीरांची सरकार असती तर त्यांनी गरिबांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात का आणले असते? अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले की झील में पानी बरसता है हमारे देश में, कि झील में पानी बरसता है हमारे देश में, खेत पानी को तरसता है हमारे देश में. तुम्ही भूतकाळात अटकून आहात महाशय. जल जीवन मिशन आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून आम्ही अनेक दशकांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले. आकडेवारी बघा, केवळ कविता ऐकण्याऐवजी. कफनावर जीएसटी ही निवड देशाभूल आहे. जीएसटी काउन्सिलने मृतदेहासाठी कोणत्याही साहित्यावर कर लावलेला नाही. तुम्ही जनतेत भीती पसरवत आहात. तुम्ही म्हणतात की आम्ही स्पर्धा परीक्षाची फीज माफ करू शकत नाहीत, पण या देशाचा कलेक्टर 100 रुपयांमध्ये कलेक्टर बनतो. सोबतच केंद्र सरकारद्वारे जेवढ्या काही एक्झाम घेतल्या जातात त्यांची फीज आमच्या विरोधी पक्षांनी एकदा बघून घ्यावी. राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा शुल्क कमी करण्यासाठी आम्ही अनेकदा आवाहन केले आहेत. तसेच आम्ही अनेक योजनांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सवलत दिली आहे. तुम्ही टॅक्स फ्री फिल्मचा मुद्दा उपस्थित करता, पण देशाच्या उत्पादन कार्यासाठी सरकार काय करत आहे ते सोयीस्करपणे विसरलात. केवळ धारदार टीका करून सभागृहाचा वेळ वाया घालवण्याऐवजी सूचना कराव्यात. देशाच्या हितासाठी आम्ही नक्कीच त्यावर विचार करू. धन्यवाद अध्यक्ष. माननीय सभासदजी, अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसाचा खर्च हा 9 कोटी असतो व त्याचप्रमाणे प्रत्येक मिनिटाचा खर्च हा 2.5 लाख रुपये असतो. आणि हा खर्च त्याच सामान्य जनतेच्या खिशातून येतो ज्यांनी तुम्हाला इथे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व त्यावर उपाय सुचवण्यासाठी पाठवले. तर किमान त्यांची तरी तुम्हाला जाण असली पाहिजे. तर कृपया गोंधळ घालवू नका. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 106. Honorable Speaker, sir, my question to the Honorable Minister of Health. My question concerns with today's healthcare system. Honorable Speaker, since 1950, with the commencement of the Constitution, India declared as welfare state. And yes, Honorable Speaker, this government proving that India is a welfare state, but only in the Constitution. In reality, their responsibility is taken by someone else. For instance, recently, Khan sir inaugurated a private hospital, even with the affordable and world-class facilities. Because him know कि जान है तो जान है, and this government say कि जान जाए पर tax. Because Honorable Speaker, this government putting the taxes like England, but providing the health services like Somalia. That is why Honorable Speaker, this government is completely failure. और सभापति महोदय, मुन्ना भाई फिल्म के माध्यम से मुन्ना भाई ने इस सरकार से एक प्रश्न पूछा था, परंतु अध्यक्ष महोदय, इस सरकार ने ना ही उसका अभी तक उत्तर दिया और ना ही उस पर अभी तक कुछ प्रक्रिया करने पर आई. और मैं आज इस सदन में जनता की सांस लेकर वही प्रश्न इनसे पूछना चाहता हूँ कि जब कोई मरने के हालत में खड़ा हो तो उसे फॉर्म भरना जरूरी है क्या? और अध्यक्ष महोदय, जैसे करके वह फॉर्म भर लेता है तो वह बेड नहीं मिलता, और अगर बेड भी मिल जाए तो वह डॉक्टर नहीं मिलता, और अगर डॉक्टर भी मिल जाए तो वह दवाइयां नहीं मिलती. तो अध्यक्ष महोदय, सरकार कर रही तो क्या करे अध्यक्ष महोदय? In 2018, this government initiated the Ayushman Bharat scheme, but many deprived people are finding those hospitals. Where are you providing this facilities? Where are you providing? और सभापति महोदय, इस सरकार ने बिहार में दरभंगा एम्स 10 साल पूर्व शुरू किया था. और अध्यक्ष महोदय, यह कितनी प्रशंसा की बात है, कि इसको 10 साल पूरे होने पर आए, परंतु अभी तक वहां पर सिर्फ एक प्रवेश द्वार खड़ा होने को मिला है अध्यक्ष महोदय. और अध्यक्ष महोदय, इसी दरभंगा एम्स के लिए 1264 रुपए करोड़ मंजूर किए गए थे. तो अध्यक्ष महोदय, वो जनता का टैक्स करता पैसा गए तो आया कहां अध्यक्ष महोदय? माननीय सदस्यजी, तुम्ही अमेरिका व सोमालियाची तुलना केली. तर माननीय सदस्यजी, कृपया तुमच्या शब्दांना मर्यादा असू द्या. आपण फक्त भारताच्याच प्रश्नांवर बोलू. ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर. Thank you, Honorable Speaker. Honorable Speaker, opposition are misleading the House by telling emotional stories.
माननीय ऐकून घ्या, सदस्यांनी ऐकून घ्या. माननीय सदस्यांनी खूप भावनिक भाषण केलं, पण इमोशन डोंट रन्स दी गव्हर्नमेंट. माननीय सभापती महोदय, यांचा प्रश्न ऐकून असं वाटतंय की आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास कमी आणि सरकारवर टीका करण्याचा उत्स्फूर्त उत्साह आहे. संविधानात भारताला वेलफेअर स्टेट म्हटलं आहे, पण काही सदस्यांच्या मते वेलफेअर म्हणजे मोफत सगळंच मिळणं असं वाटतं असावं. आज आरोग्य व्यवस्थेवर टीका करणाऱ्यांनी आधी हे लक्षात घ्यावं की भारतात 1950 ते 2014 या काळात सार्वजनिक आरोग्यावर खर्च केवळ GDPच्या 1% आसपास होता. आज तो वाढवून ऑलमोस्ट डबल करण्यात आलेला आहे. Honorable Speaker, opposition are criticizing the government and appreciating the private individuals like Khan sir, owing to their extraordinary work. We are also supporting this type of endurance and social activities. Private individuals are not bounded by the constitution welfare program and people aspiration. ऐकून घ्या, In ऐकून घ्या. today's sense, India is a developing country. Honorable Speaker, we bring the drastic reform in the healthcare. Therefore, we are experiencing the flow of medical tourism from the Western world, and country like USA inclined towards the India. अध्यक्ष महोदय, मी यांना एवढंच म्हणू इच्छिते की हिपोक्रेसी की भी कोई सीमा होती है. यांना वेलफेअर प्रोग्राम तर पाहिजेत, पण टॅक्स नाही. यांना चांगली हॉस्पिटल तर पाहिजेत, पण त्यासाठी लागणारा वेळ नाही. ज्या काळात अध्यक्ष महोदय, ज्या काळात पूर्ण जग कोरोनामुळे ग्रासलेला होता, त्याच काळात मिस्टर शिकार भारताने 140 करोड जनतेचे वॅक्सिनेशन करून सोमालिया आणि इंग्लंडसारख्या देशांना वॅक्सिन पुरवल्या, मेडिसिन पुरवली आणि टेक्नॉलॉजी पुरवली. आज इंडियामध्ये एम्सच्या जवळपास 22 न्यू इन्स्टिट्यूट आहेत, पण यांची गाडी तर दरभंगावरच अटकून आहे. अपोजिशनला सरकारची मेहनत दिसत नाही, कारण ते सर्च फॉर दी प्रॉब्लेम नॉट फॉर दी प्रोग्रेस. अध्यक्ष महोदय, यांनी मुन्नाभाई मूवीतील प्रश्न उपस्थित केलाय, ज्याला आज 20 वर्ष झाली, पण विरोधी नेत्यांकडे पाहून असं वाटतंय की ते आता सुद्धा भूतकाळात जगत आहेत. माननीय सदस्य, त्यांचं ऐकून घ्या. एवढंच सांगू इच्छिते की पॉलिसी मेकिंग कॅन नॉट रन्स दी गव्हर्नमेंट. बॉलिवूड डायलॉग. Honorable Speaker, the line "doctor nahi, bed nahi" keeps getting repeated again and again. But I want to clearly state that in 2014 there were only 9.5 lakh beds. Today there are more than 80 lakhs because बेड्स भाषणबाजी केल्यानं नाही तर बजेट मांडण्यानं येतात आणि ते आम्ही मांडतो. सरकारवर धारधार टीका करणाऱ्यांना एवढंच म्हणू इच्छिते की डोकं दुखतंय म्हणून सरकार काम करत नाही, तर डोकं वापरून काम करतंय. कारण सरकारला माहीत आहे हेल्थ इज द हार्टबीट ऑफ नेशन अँड वी शॉल गॉट दॅट हार्टबीट विथ अनवेवरिंग डेडिकेशन. हॉनरेबल स्पीकर, थँक्यू. हॉनरेबल स्पीकर. प्रश्न क्रमांक 107. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से. गौर कीजिए कृषि मंत्री जी. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है. मेरे नींद को दिक्कत तो मरते हुए जवान से और फाशी पे लटकते हुए किसान से है. अध्यक्ष महोदय, आपली सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांसाठी या योजना आणल्या, त्या योजना आणल्या, शेतकरी सन्मान निधी योजना आणली, पण जर आजही सरकार शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवत नसेल तर काय फायदा यांच्या या योजनांचा. अध्यक्ष महोदय, NCRBच्या अहवालानुसार 2013-14 मध्ये देशात जवळपास 5,650 शेतकरी आणि 6,710 शेतमजुरांनी आत्महत्या केली. म्हणजेच 2014च्या तुलनेत आज बघायला गेला तर 40% वाढ झालेली आहे. अध्यक्ष महोदय, असेच जर असेल तर काय फायदा त्यांच्या या योजनांचा. आजही याच कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्रात 1 लाखाच्या कर्जावर 74 लाख रुपये वसूल करत आहेत. अध्यक्ष महोदय, आणि हेच जर 74 लाख रुपये माझा शेतकरी बाप आपली किडनी विकून जर फेडत असेल तर काय फायदा यांचा सरकारचा. यांची सरकार काय करून राहिली. अध्यक्ष महोदय, आजही या देशातील 50% लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, पण यांच्या सरकारच्या काळात बजेटमध्ये बघायला गेला तर कृषी क्षेत्रामध्ये फक्त 3.4% वाटा आहे. अध्यक्ष महोदय, ही किती दुःखाची बाब आहे. अध्यक्ष महोदय, अरे या सरकारला AC मध्ये राहून माझ्या शेतकरी बांधवाची कशी जाणीव होईल. अरे कधी मोकळ्या आकाशाखाली आपली कमाई तर ठेवून बघा, तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही. विचार करा, माझा शेतकरी बाप अवघी कमाई मोकळ्या आकाशाखाली ठेवतो, त्याचा काय होत असेल. आणि बघायला गेला अध्यक्ष महोदय तर ही सरकार आयात कर लावत असेल आणि आपल्या देशाच्या शेतमालावर जर 18% निर्यात कर लावत असेल तर याच्यावरूनच दिसून येते की हे सरकारांची सहिष्णुतेचे धोरण काय शेतकऱ्याविषयीचे. अध्यक्ष महोदय, यह मजबूर सरकार है या मजबूत सरकार. ये मजबूर सरकार है या मजबूत सरकार. भारत आत्मनिर्भर है या अमेरिका निर्भर. माझ्या शेतकरी बांधवांकडून हा तुम्हाला थेट प्रश्न आहे कृषी मंत्रीजी, आम्हाला याचा थेट उत्तर द्यावा तुम्ही. माननीय कृषी मंत्रीजी.
धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझ्या विद्वान मित्रांनी आत्ताच चांगल्या प्रकारे मुद्दे ते मांडले आहेत. मी सांगू इच्छितो त्यांचे मुद्दे ऐकून असं मला वाटते की त्यांच्या ज्ञानाचा दुष्काळ अजूनही संपलेला नाही. अध्यक्ष महोदय, त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी त्यांना सांगू इच्छितो ज्यांच्या घरी भ्रष्टाचाराचा सिमेंट नसतात ते दुसऱ्यांच्या ते प्रामाणिकतेवर ते प्रश्न उचलू नये. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, यांनी NCRBचा अहवाल वाचून दाखवला. मी तुम्हाला सांगू इच्छितो 2023 आणि 2024ची जर तुलना जर केली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये 10% घट झाली आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तुमच्या कालखंडामध्ये शेतकरी हताश होऊन फाशी लागायचा. आमच्या कालखंडामध्ये शेतकरी सक्षम झाले आहे. तुमच्या काळात फायली गहाड व्हायचा. आमच्या काळात शेतकरी बँकेत जाऊन व्यवहार करायला शिकला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आम्ही PM किसान योजनेअंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 कोटी रुपये जमा केलेले आहेत. ते सुद्धा मदत कोणताही दलाल नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, यांनी आम्हाला म्हटले की तुम्ही कर्जाच्या नावाखाली पैसे वसूल करता. मी यांना सांगू इच्छितो किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आम्ही 4% दरावर आम्ही कर्ज देतोय. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे म्हटले की हे आता सिंग हे 3चा पाढा वाचून दाखवले. गणित हे आकड्यांचं नसतं तर ते नियोजनांचं असतं. मी यांना सांगू इच्छितो आज भारताची अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकावर कुठेतरी पोहोचली आहे. आज 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 इतकी मोठी जर अर्थव्यवस्था जर पोहोचली जर असेल तर निश्चितच 3% हा आकडा कुठेतरी लाखो करोडीच्या पट्टीमध्ये असेलच. आणि असूनही मी यांना सांगू इच्छितो शेती ही केवळ फक्त एका मंत्रालयावर चालत नाही. त्यासाठी थोडी समज असावी लागते. आम्ही जेव्हा गावागावात आम्ही जेव्हा रस्ते पोहोचवतो तेव्हा कुठे शेतकरी तो आपला माल शेतात नेऊन विकतो. आम्ही जेव्हा सिंचन योजना लागू करतो तेव्हा कुठे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी येते. त्यासोबतच आम्ही जेव्हा खतांवर आम्ही जेव्हा सबसिडी देतो तेव्हा कुठे शेतकऱ्याला स्वस्त दरामध्ये खत उपलब्ध होते. अध्यक्ष महोदय, आणि हे म्हणतात की तुम्ही काय करून राहिलात. मी यांना सांगू इच्छितो यांना गव्हाचं झाड असते की रोपटे हे यांना माहित नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्नाला विरोध महोदय, हे म्हणतात की तुम्ही निर्यात कर का लावता. आम्हाला पण कोणता शाख नाही अध्यक्ष, आम्हाला पण कोणती सवय नाही अध्यक्ष महोदय निर्यात कर लावायची. पण तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा देशांतर्गत अन्न सुरक्षा महत्वाची असते तेव्हाच आम्ही निर्यात कर लावतो. आणि हे माझ्यावर खोटे आरोप केले की मी AC मध्ये बसतो. तर होय, मी AC मध्ये बसतो. माझे सरकार AC मध्ये बसते. पण ते कशासाठी? शेतकऱ्यांसंबंधी वेअरहाऊस शेतकऱ्यांसंबंधी कोल्ड हाऊसचे धोरण आखण्यासाठी आणि वेअरहाऊस संबंधी धोरण आखण्यासाठी. अध्यक्ष महोदय, म्हणून मी सांगू इच्छितो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आता प्रश्नोत्तराचा तास इथेच समाप्त झालेला आहे. सदर विधेयक 2025-26 मुख्य आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा 2026 सभागृहात प्राप्त झाले आहे. तरी मी हे विधेयक अध्यक्षांकडे प्राप्त करेन. आज सभागृहात सादर करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा 2026 या नावाने माननीय रियाजी डडमल यांच्याकडून विधेयक प्राप्त झाले. तरी मी ते विधेयक सभागृहात सादर करण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी अनुमती देतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केल्यानुसार देशात थेटपणे मुक्त वातावरणात आणि निष्पक्षपणाने निवडणुका घेण्याकरिता कलम 324 मध्ये निवडणूक आयोग ही एक स्थायी आणि स्वायत्त संस्था निर्माण केली गेली आहे. पण आज कुठेतरी त्याचे स्वातंत्र्य बळकावले गेल्याचे दिसते. त्यांना कटपुतली बनवल्याचे आपल्या निदर्शनात येते. तेव्हा पुन्हा निवडणूक आयोग स्वायत्त, स्थायी आणि निष्पक्ष निवडणूक आयोग बनवा या दृष्टिकोनातून सदर विधेयक सभागृहात सादर केले गेले आहे. तेव्हा सदर विधेयक पारित करून पुनश्च निवडणूक आयोगाला स्वायत्त आणि निष्पक्ष निवडणूक आयोग बनवावा अशी मी या सभागृहात विनंती करते. धन्यवाद. यावर कोणाला आणखी काही मत मांडायचे आहे? होय अध्यक्ष महोदय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. निवडणूक आयोग भारतीय आणि जागतिक पातळीवर सर्व सहभाग घेऊन निवडणूक आधारित लोकशाही तत्त्वे खोलवर रुजवत आहे आणि ती अधिकाधिक सुदृढ करण्याकरिता प्रयत्न करीत आहे. एकूणच निवडणूक आयोग एक सर्वोत्कृष्ट आणि सक्षम संस्था आहे अध्यक्ष महोदय. ही भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख निर्माण करून देत आहे. तेव्हा निवडणूक आयोगावर असे खोटे आरोप करून असा विधेयक पटलावर आणणे म्हणजे एक मूर्खपणा आहे अध्यक्ष महोदय असे मला वाटते. तेव्हा हे विधेयक बिनकामी व कुचकामी आहे. म्हणून सदर विधेयकास माझा विरोध आहे. धन्यवाद. यावर आणखी कोणाला काही बोलायचं आहे? येस ऑनरेबल स्पीकर सर. आमचे नेते म्हणत आहेत निवडणूक आयोग आजही स्वायत्त संस्था आहे. पण यांच्या सरकारमधील एका व्यक्तीने 13 ऑगस्ट 2025ला पत्रकार परिषद भरवली. त्यामध्ये त्यांनी निवडणुकांमध्ये घोड आहे हे स्पष्ट केले. जर निवडणूक आयोग आजही स्वायत्त संस्था असेल तर त्यांनी CCTV फुटेज 45 दिवसात का बरं डिलीट केला?
जेव्हा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला तेव्हा हा निर्णय का बरं घेण्यात आला अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या निवडणुकांमध्ये काही गडबड तर नसेल? निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर त्यांनी CCTV दाखवून पारदर्शकपणा दाखवायला होता, पण त्यांनी असे न करता हा निर्णय घेतल्यामुळे हे विधेयक देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे, महत्त्वाचे आहे असे मला वाटते. म्हणून माझा या विधेयकास पाठिंबा आहे असे मी जाहीर करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सदर विधेयकावर आणखी कोणाला काही बोलायचं आहे? Yes, Honorable Speaker, sir. I completely agree with the leader. According to Right to Information Act of 2005, every citizen in the country has the right to information. But if the Election Commission does not publish the voter list and not give the transparent answer to question, then the doubt will naturally arise. Therefore, this administration should be transparent and open to the public. From this point of view, this bill is important and hence I request the House to consider and pass this bill. Thank you. यावर आणखी कोणाला काही बोलायचं आहे? होय अध्यक्ष महोदय. खरं तर अध्यक्ष महोदय, या संदर्भात मी यांना जे काही पिटिशन टाकलेलं आहे त्याबद्दल मी यांना सांगू इच्छितो की ज्या देशातील लोकांचे आचार हे विचारांपेक्षा प्रचारांवर ठरत असतात त्या देशातील ना वर्तमान सुरक्षित असते ना भविष्य. आणि म्हणून मराठीत एक म्हण तयार झाली, ती म्हणजे जखम झाली पायाला आणि उपचार मात्र यांच्या डोक्याला. खरं तर अध्यक्ष महोदय सांगायचं झालं तर मी यांना सांगू इच्छितो की निवडणूक प्रक्रियेमध्ये जो काही घोळ होत आहे ते उघडकीस आणण्याकरता यांनी एक बिल तयार केलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर जे काही निवडणूक आयोग आहे तो निवडणूक आयोग म्हणतो की जर काही तुम्हाला निवडणुकी याच्यामध्ये काही वाटत असेल तर निवडणूक आयोग म्हटलं आहे की 45 दिवसाच्या आत तुम्ही इलेक्शन पिटिशन दाखल करू शकता आणि निवडणूक आयोगाकडनं हवी ती माहिती मागू शकता. तरी पण हे डोक्याला घुंगरू लावून बसले आहेत आणि म्हणतात की आम्ही त्यांच्याकडनं मागू शकत नाही. खरं तर आजचा जो काही हा विधेयक आहे हा विधेयक आणण्याचा काही एक अर्थ नाही अध्यक्ष महोदय. जो काही संविधानिक व्यवस्थेमध्ये निर्माण केला गेला आहे, जो काही संविधानिक व्यवस्थेने तयार केले गेलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे की तुम्हाला जर कुठलीही शंका असेल, कुठलाही समाधान असेल तर निवडणुकीच्या आधी तुम्ही निवडणूक आयोगाला भेटू शकता आणि निवडणुकीच्या नंतर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. हे ध्यानात घ्या. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये एकही यांनी केस दाखल केलेला नाही आहे. याच्यावरून समजून येते की यांचा हा जो काही विधेयक आहे तो किती कामाचा आहे. खरं तर अध्यक्ष महोदय सांगायचं झालं तर 45 दिवसाच्या आत यांना टाकता येते, परंतु यांनी केव्हाच टाकले नाही. आणि जी काही संविधानिक व्यवस्था भारतीय संविधानिक कर्त्यांनी जी काही तयार केलेली आहे त्यांनी याचा विरोध करतायत. खरं तर सांगायचं झालं तर मी एवढंच सांगू इच्छितो की हा जो काही विधेयक आहे हा कुचकामी विधेयक आहे आणि म्हणून उलटसुलट आरोप करणं आणि निवडणूक आयोगाला बदनाम करणं हे काही योग्य नाही आणि म्हणून मी या विधेयकाचा प्रखर विरोध करतो. धन्यवाद. यावर कोणाला आणखी काही मत मांडायचे आहे? यस सर. आमच्या माननीय महोदयांनी म्हटलं तुम्हाला जर निवडणूक प्रक्रियेमध्ये जर काही घोळ वाटत असेल तर तुम्ही निवडणूक लागल्यानंतर इलेक्शन पिटिशन सादर करू शकता, हायकोर्टामध्ये जाऊ शकता. परंतु अध्यक्ष महोदय आम्हाला जर हायकोर्टामध्ये जायचं आहे, विचार करा. सुप्रीम कोर्ट माननीय ठीक आहे, सुप्रीम कोर्ट महोदय, सुप्रीम कोर्टमध्ये जर आम्हाला जायचं आहे तर मग त्या सुप्रीम कोर्टमध्ये जाण्यासाठी एखादी इलेक्शन पिटिशन सादर करण्यासाठी आम्हाला काही पुरावे तर पाहिजे ना अध्यक्ष महोदय. विना पुरावे आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाणार कसे? जर इलेक्शन कमिशन मतदार याद्यात जाहीर करत नसेल, 45 दिवसाच्या आत CCTV फुटेज डिलीट करत असेल तर मग आम्ही पुरावे कुठून जमा करायचे आणि कुठून पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायचे? अध्यक्ष महोदय यांच्या धोरणावर येतो. आता यांनी 2023 मध्ये एक विधेयक आणला. 2023च्या पूर्वी अध्यक्ष महोदय मुख्य निवडणूक आयुक्तांची जी निवड समिती होती, जी मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करत होती, त्या निवड समितीमध्ये माननीय पंतप्रधान महोदय आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री आधी नव्हते, परंतु त्यांनी त्यानंतर समाविष्ट केलं. पण 2023च्या पूर्वी माननीय पंतप्रधान महोदय, आमचे विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असे 3 व्यक्ती निवड समितीमध्ये होते. याचा अर्थ असा की जेव्हा आपण निवड करत होतो मुख्य निवडणूक आयुक्तांची त्यावेळी निवड यादीमध्ये जेव्हा 3 व्यक्ती होते त्यामध्ये कोणताही वाद नव्हता, प्रतिवाद नव्हता. ते पूर्णपणे निष्पक्ष होतं कारण त्यामध्ये त्यांचा सरकारचा एक व्यक्ती, आमच्या विरोधी पक्षाचा एक व्यक्ती आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया असे 3 व्यक्ती होते. परंतु यांनी 2023मध्ये एक नवीन विधेयक सादर केला, पारित केला आणि त्या विधेयकाअंतर्गत झालं असं की त्यामध्ये जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे होते, माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे होते त्यांना वगळून त्यामध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश केला. अध्यक्ष महोदय का केला तर कारण त्यामध्ये जसं त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश केला, चीफ जस्टिस इंडियाला वगळण्यात आलं, त्यामध्ये त्यांचं बहुमत झालं
कसं बहुमत झालं तर अध्यक्ष महोदय, त्यांचे माननीय पंतप्रधान, त्यांच्याच एक कॅबिनेट मंत्री आणि आमचा केवळ एक विरोधी पक्षनेता. म्हणजे विचार करा अध्यक्ष महोदय, जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांची आम्ही निवड करत असतो त्यावेळी हे विधेयक आम्ही सादर करतो. या विधेयकांतर्गत पुनश्च एकदा निवडणूक आयुक्तांची निवड करण्यामध्ये त्यामध्ये पुनश्च एकदा आपण आमच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाला तिथे टाकण्यात येणार आहे. त्यांची निवड चीफ जस्टिस ऑफ इंडिया अंतर्गत होणार आहे. निष्पक्ष निवडणूक होणार आहे. मतदार याद्या वेळोवेळी जाहीर होणार आहेत. CCTV फुटेज पुनश्च एकदा 3 महिन्यांपर्यंत राहणार आहे आणि सर्वांसाठी ही निष्पक्ष आणि निवड होणार आहे. तेव्हा ही निवडणूक आयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तेव्हा सदर विधेयक सभागृहाने पारित करावे विनंती करतो अध्यक्ष. देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व अत्यंत ज्वलंत असा विधेयक आज सभागृहात सादर करण्यात आला व त्यावर चर्चा देखील करण्यात आली. देशाच्या अनेक विभागातून यावर प्रतिक्रिया दर्शविल्या जातात व त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टने देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. तेव्हा सदर विधेयक मी मतदानासाठी न टाकता संसदीय समितीने त्यावर अधिक व्यापक अभ्यास करावा असे सुचवितो व येणाऱ्या आगामी सत्रात तो सादर करावा अशी विनंती करतो. येणाऱ्या आगामी सत्रात या विधेयकावर आणखी व्यापक चर्चा होईल अशी मी आश्वासन देतो व तत्पूर्वी पुढील अधिवेशन सुरू होईपर्यंत या सभागृहाचे कामकाज इथं स्थगित करत असल्याची घोषणा करतो.